टीनेजमध्ये आल्यानंतर उलट उत्तरं देणं, ॲग्रेसिव्ह होणं, अंगावर येणं, अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागलेल्या होत्या आणि त्या प्रॉब्लेममधून ते भेटायला आलेले होते. हळूहळू लक्ष द्यायला लागलं की बाबाचं वागणं इनकन्सिस्टंट आहे. तो अचानक रागवतो, अचानक हात उगारतो आणि त्याचा परिणाम मुलावर होतो. आई खूप समजावून बॅलन्स होती, खरं समजावून सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिने तसं केल्यानंतर बाबाचं ॲग्रेशन अजून वाढायचं. बरोबर. पुरेसे सेशन झाल्यानंतर कळलं, त्यावेळी लक्षात आलं की बाबाचं बालपण खूपच डॉमिनेटिंग बाबांकडनं झालेलं आहे. बरोबर. म्हणजे रागवणं, मारणं, हिणवणं याच प्रकारे अपब्रिंगिंग झालेलं होतं. प्रत्येक ठिकाणी तू कसा चुकीचा आहेस आणि तुला कसं जमतच नाही आणि तू काही उपयोगाचाच नाही, अशा प्रकारचं कम्युनिकेशन खूप जास्त होतं. ज्यावेळी मुलगा उलट बोलायचा त्यावेळी हर्ट व्हायचं. मी बोलूच शकत नव्हतो, हा कसा बोलू शकतो, हा बाबाला उलट बोलूच कसा शकतो, या टाईपचा जो आतला सगळा राग होता तो राग उफाळून यायचा आणि त्याच्यामध्ये सगळ्या रिॲक्शन्स यायच्या. आपलं बालपण त्याच्यातनं बाहेर पडणं खूप कठीण होतं. बाहेर पडता येतं, काही वेळेला गोष्टी समजतात, पण तो प्रसंग ज्यावेळी घडतो त्यावेळी जो इमोशनल भीती असते ती बाहेर येते. सो हा प्रवास आहे आणि हा प्रवास करायला पाहिजे. म्हणजे ज्यांच्यासाठी अशा एक्स्ट्रीम गोष्टी आहेत त्यांना जास्त वेळ लागतो. छोटे प्रॉब्लेम्स पटकन लक्षात आले की सुटतात.